बॉक्सच्या पुढची माणसं इकडे बसा. बॉक्सच्या पुढे बसू नका. म्हणजे डाव्या हाताला आहे. Oh
परम पूज्य Hare
तसे चरित्र के नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंग करो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लोपावड झालो चराचरी विकडा गुजरे काहीच नाही बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणानाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे अवतारण्यवत दुसरी सारजाचे चित्रुणाचे आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जंजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माश दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका चरित्र केले नारायणी रांगता गोधणे राखिता हे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी सर्वांना 7 दिवसामध्ये कार्यक्रमाचं महत्त्व सर्व आपापल्या वक्त्याने आपल्या वक्तव्यातून आणि सर्वांना सांगितलेलं आहे 200 वर्ष काकडा आणि दिंडीला यावर्षी पूर्ण होतात त्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्ताने हा कार्यक्रम थोर संतांचे आशीर्वाद पूजने राजाराम बाबाजी पूजने अमृत बाबाजी पूजने वैद्य बाबाजी पूजने आमचे बोधे बाबा त्याही पूर्वी झालेले संत ज्वालागिरीजी उदास महाराज ईश्वर महाराज मोहजी महाराज या सर्व संतांच्या आशीर्वादात आणि सर्व नरखेडकर ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यात घडवून आलेला हा दृष्ट लागेल असा दिव्य आणि भव्य सोहळा आणि यामध्ये आज सांगतेच्या कीर्तनाची माझ्याकडे आलेली सेवा आणि म्हणून गेली 7-8 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी याच नरखेड मध्ये ज्यांचा जन्म झाला ते प्रवीणदासजी महाराज त्यांनाही वंदन
याच नरखेडचे सुपुत्र आमचे नामदेव बाबा, त्यांनाही वंदन. माझ्या जन्मगावचे आमचे प्रल्हादजी स्वामी, त्यांनाही नमस्कार. खंडाळा गावचे भागवताचार्य आमचे धोटे बाबा, जय रोशन बाबा, शेंडे बाबा, अजूनही ज्ञात अज्ञात बरेचसे बाबा आहे ज्यांची नावं मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा मला आदर प्रेम भाव आहे. त्या सर्व महात्म्यांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. दोन्ही मृदंगाचार्य भरत महाराज पठाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे, माझ्या सोबत कायम असणारे हरिभक्तिपरायण विठ्ठल महाराज जाधव, गायनाचार्य सुधाकर महाराज, थोर गायनाचार्य जगदाळे महाराज, थोर गायनाचार्य मते मामा, नंदू बाबा, काशीनाथजी पाटील, अश्विन कुमार, पूजने बोधे बाबांचे बंधू आमचे रामराव भाऊ, त्यांनाही बोधे बाबाच्या स्वरूपात नमस्कार. जे उगले बाबा, इथले सर्व विद्यार्थी, टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, छोटे मोठे सर्व, इकडचे सर्व टाळकरी महाराज, आता प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यात प्रकृती बरी नाही. ते नुसतं बसतील, विना घेतील, कीर्तनाचा अभंग घेतील, तुम्ही सगळी प्रमाण म्हणायची, बस लोकांना बाबाचं दर्शन झालं की आपल्या सप्ताहाचं सार्थक. पण 2 तास कीर्तन केलं बाबा. कीर्तन सुरू झालं तेव्हा बाबाचं वय काही 93 वाटत नव्हतं. धोटे बाबा जन्मभूमीचा आनंद आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याहीपेक्षा काचेच्या भांड्यासारखं बाबाला सांभाळणारा आमचा सीताराम बाबा, काय पूर्वजन्माची त्याची पुण्याई असेल. कोण झाले कोणाकडे उपासना. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलं. दळवी पाटील याचं कारण अख्खं नरखेड या सप्ताहासाठी एका माईची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर. दृष्ट लागेल असा सोहळा, बाबांची ती प्रमाण आम्ही ऐकली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 3 किलोमीटर दिंडी, सांगावं लागलं नाही. स्वयंस्फूर्तीनं खेड्या पाड्यातून सगळे लोक, असं वाटायचं की आपली काल पंढरपूरची यात्रा झाली. सगळे आणि समन्वय महर्षी आम्ही बाबांना म्हणतो. ज्यांचा या गावात जन्म झाला
तेही ग्रामस्थ समन्वय करणारे आहे. थोडा मागे पुढे कार्यक्रम, काकडा संपल्यावरही काकडा समाप्तीचा सोहळा कसा करावा, पुढे पंढरपूरची यात्रा आली आणि आपला सालाबादचा पूर्वीपासून 100-150 वर्षापासूनचा एक सप्ताह मोठा मारुती, त्याचा प्रारंभ आज आहे. म्हणून आम्ही 2-3दा नरखेडला येऊन मीटिंग घेतली. मी माझं मनोगत मांडलं की तोही सप्ताह आपलाच आहे, हाही सप्ताह आपलाच आहे. मग याचा कालांताची सुरुवात सर्वांनी टाळ्या वाजून होकार दिला. म्हणून समन्वय महर्षी महाराज आहे नाही, ज्या गावात त्यांचा जन्म झाला ते गावकरी समन्वय करणार. आज समारोप आहे, सांगता आहे. 75वा झाला होता अमृत बाबाजींनी केला. त्याच्या आधी 50वा म्हणे दांडेकर मामासाहेब असायचे. त्याही 75वा मध्ये बाबाजीनं माझं कीर्तन ठेवलं होतं. तेव्हा मी जमते माडून घेऊन नाही रामरावचं ठेवा. बाबाजी टाळी घेऊन उभे माझ्या कीर्तनात, अमृत बाबाजी प्रमाण म्हणायला. त्यांनी शेवटी समारोपात सांगितलं होतं, आता एवढा मोठा सप्तागड्या आमचा रामराव करेल. मनोगत नव्हतं, आशीर्वाद होता. आणि तसाच शताब्दी महोत्सव त्याच पद्धतीने झाला. आता ह्या 200 वर्षे समाप्तीचा समारोपाचा कार्यक्रम दृष्ट लागेल असा झाला. मग दृष्ट का लागली नाही? स्वतः बाबा आपले उपस्थित होते म्हणून कुठे गालबोट लागलं नाही, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. मी पहिल्या दिवशी वर्णन केलं. गडगंज श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा नरखेडकराच्या परमार्थाच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सत्ता आहे. काही छोटे मोठे असतील ते महत्वाचं नाही, सर्वांचा सहभाग आहे हे महत्वाचं आहे. कोणी आपल्या कमाईतले रविदास 100 रुपये दिले असेल, कोणी 1 लाख दिले असेल, कोणी 5 लाख दिले असेल. ज्यानं मोठी देणगी दिली असेल तो नरखेडचा श्रीकृष्ण आहे, छोटीशी दिली असेल तो नरखेडचा गोपाळ. घोंगड्या काठ्यावाले गोपाळ आणि कांजीच्या कपड्यावाले श्रीकृष्ण एकत्रित आले म्हणून एवढा गोवर्धन उचलला. विठ्ठल सांगता, समारोप, समाप्ती. बाबांचा माझ्यावर एवढा विश्वास कशामुळे आहे हे मला कळत नाही. सीताराम बाबा साक्षीदार आहे. मोठा सप्ताह आम्ही शताब्दी जोग महाराजांच्या संस्थेचा केला तेव्हा रामकथा माझी सुटली. पुन्हा 3 वर्षांनी जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव आला. म्हटलं आता दुसरा महाराज आला. बाबा स्वतः माझ्याकडे आले, स्वतः. ते जमत नाही दुसऱ्याले. बाबाचे शब्द जमा करायला तुम्हीच पाहिजे. समारोप. आता ते माझ्या नशिबाला घासून काय करता तुमच्या डोक्याला कसं जाईल. सीताराम बाबा, मी इथं नुसता बसलो. सत्ताचं ऐश्वर्य, सत्ताची संपन्नता, पूजनीय बाबांची उपस्थिती. आपला त्या दिवशी सप्ताह झाला, त्या दिवशी बाबा आले आणि सगळी मंडळी. ते प्रवीणदासजी तिथून आले, स्वामीजी आले, सगळे आले. का? माझ्या जन्मभूमीचा उत्सव आहे, हे नातं आहे, लक्षात ठेवा. मी त्या दिवशी सांगितलं
अरे तिकडचा टाटा बिर्ला भेटू द्या, त्याच्या भेटीत जो आनंद नाही तो नरखेडच्या फाटक्या कपड्यावाल्याच्या भेटीत. ही जन्मभूमी आहे. विठ्ठल जुना राहिला विश्वनाथजी. सगळे बरोबर करायचं दगडू पाटील. मला सत्कार न आरती सगळे होईल तेव्हा 12 वाजतील. आताच लक्षात ठेवा, हे तडजोड नाही जमत. सांगता समारोह प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं गोपालकाल्याचं. काला झाला, सप्ताह संपला असं संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला. आज सुरू आहे म्हणून नका जाऊ. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम. बरीचशी असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही सीताराम बाबा, त्याच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकामटेकडे उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून येड्या बाबा रोडच्या काठाला डोके चालवतात. काय विषय काय? आणि किती दिवसापासून लावून ठेवलं तुम्ही बोवा लोकांनी? कुठला सुद्धा गोपालकाला दही नाही, गोपालकाला दही नाही, गोपालकाला दही. पुढे चालले कालेले, पुढे चालले दही लायले. का 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्या त्याच्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे. त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा कोण दे राजाराम बाबाजीच्या नावावर 16 मध्ये दिंडी चालवली. म्हणजे पळसरामजी बाबा बसा बरोबर झालं. वाणुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरश्योपजायते. या उलट विषादे सर्व सुखानां हानिरश्योपजायते. संपत्ती आणि विपत्ती हे सुख दुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? तर मन विषण नाही. जिथे मन विषण नाही रोशन महाराज तिथे सुखाची हानी आहे. आणि मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. म्हणून मन करावे प्रसन्न आणि प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. आणि ही प्रसन्नता फक्त दोघाकडे आहे. एक तर संत अथवा भगवंत. नाही तर बदामचा शिरा खातं मनुखा बेदाना खातं तरी चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही शंका विचारतात क्यों रोते जी? हा मैं नहीं रोता, मेरी सूरत ही वही. बस थोडी गोवरी तैसा तिसे तोंडा. अरे कधी जा प्रसन्नता देवाकडे आणि प्रसन्नता संताकडे. म्हणून दोघांनी प्रसाद दिला. हे प्रमाण होऊन गेलं. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दुसऱ्या प्रमाणावर प्रसाद दिला. एकची टाळी झाली समुद्र भाग्यवान वाटे.
भाग्य नरदेह मिळाला, भारतात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. आणि मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद प्रसादे करारे भोजन. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे, म्हणजे बाकीच्या कीर्तनात बुवानं काही सांगावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरिध करा गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या येणे करुणी कृती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा बुवाच्या घरची असं आहे का पाटील. तरी काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. एकंदर 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते असा इतिहासकाराचा अंदाज आहे. 125. त्याच्यात 3 टप्पे पडले. बरं, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेत, 95 वर्षे द्वारका, असे 125 वर्ष. आपल्यासारखंच आहे ते. प्राथमिक शिक्षण नरखेडात झालं, जन्म तिथलाच आहे. पुढचं नागपूर, मग तिथं गेलो, पदवीधर झालो, मग मोठी नोकरी लागली, मग बंगला घेतला, बायकोही नोकरीवाले मिळाले, 2 मुलं झाले, त्यांनाही नोकऱ्या, सुनाही नोकरीवाल्या, बस 6 पगार. पैशाचा पाऊस पडत होता महाराज. काय झालं, सुनाचं हिचं पटत नव्हतं, सारं गबाळ गुंडाळलं, पुन्हा नरखेडात आलो महाराज. अरे 95 वर्षे देव द्वारकेला होते सीताराम बाबा. 95 वर्षे अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा देवाचं वय 90 दिलं. पण पलीकडच्याही पार्टीला कमी नव्हते ना. युद्धामध्ये भीष्माचं वय 180 आहे, द्रोणाचार्याचं 140. हे 2 बुढे पुऱ्या सैन्याला आवडत नव्हते. 90च्या वयात ड्रायव्हिंग होती, आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं, जिबड्या गाडीवर बसलं, युद्धातली ड्रायव्हिंग. 90च्या 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात. तरी प्रमाण नाही शेंडे बाबा. चरित्र उच्चारावे केले देवे द्वारके, चरित्र उच्चारावे केले देवे मथुरे नाही. 12 वर्षाचा होईपर्यंत जे चरित्र गोकुळात झालं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. शब्द आहे चरित्र ते उच्चार. सर्व माहिती असल्यामुळे आणि 1च तास राहिल्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. उच्चारावे आहे ना, उच्चारावे, नुसता उच्चार करत पुढे जायचं. भगवान कृष्णचा जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात. आता साक्षात भागवत माझ्या पुढे बसलेले आहे, यांच्या पुढे आपलं सांगणं म्हणजे भर बरसातीत मोठ धरण आहे का नाही. बरसात समजते का तुम्हाला? फुकट जल पाहिजे का तुमचा? पावसाळा असं सरळ येत मग बस मोठ जाऊ दे. काय करू मथुरेत जन्म झाला. रोहिदास ला वेळ कमी आहे.
सौंदर्य पाहलन बापानं मिठी मारली भर वसुदेवा. माय देवकी रडू लागला. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगदेठी. मार अहो मिठी मारण्याच्या भांगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा दगड पा दगड. 6 लेकर माझे. पाय धरायचा माझा भाऊ गरगर गरगर फिरवायचा. नारळ फोडते तसं डोकं फोडून मारायचा. हो आपण जेल मध्ये तडफडत होतो. 6 मारले. एवढं तरी वाचवा. लपवा लपवा जगदेठी. आणि 11 वाजायला आले. थोडी घाई करा. का जनिकांसाची लपवा जगदेठी. आता उठला सुटला व्याख्याता आईवर. चला आईवर व्याख्यान आहे नरखेडला. चला आईवर प्रवचन आहे काटोरला. चला आईवर पुस्तक काढलं प्रकाशन नागपूरला. आई आई आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं तुमचं. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. उलट डोळे बंद करा ना. आपला आपला बाप आठवा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं. आपला आपला बाप. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असतं. अरे एका वाक्यात सांगतो सीताराम बाबा. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल. पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत. एवढं प्रेम. एवढं प्रेम. बापाचं प्रेम कुठं कमी. फरक तेवढाच आहे. मायचं समाज पाहतो रोशन बाबा. बापाचं लपून आहे. ते खेडे गावामध्ये कोणीला वाटे लावायचा कार्यक्रम असतो आणि रोहिदास तेव्हा सगळ्या गावातल्या 5-25 मावल्या अंगणात येऊन उभ्या राहतात. पूर्वीचा रेंगी बैलाचा काळ. दोटे बाबा रेंगी बैलाचा. लेक सासऱ्याशी जाता माय लेकी त्या भेटती. कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माई रडती मुलगी रडती. आणि ते रेंगीचा धुराळा बघेपर्यंत गावाच्या बाहेर मायबाप यायचे. लेक सासऱ्याशी जाता माय धाई धाई रड. गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. म्हणजे रेंगीचा धुराळा दिशेपर्यंत बघत होते. आणि ते माय लेकी रडायला लागल्या म्हणजे सगळ्या गावातल्या 5-25 महिला त्यांना आपोआप कोरोनासारखी लागण होत जात होती. की आपोआप फुसफुस 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 25 महिलाचं. मग त्याच्याची चर्चा बा. केवढं प्रेम आहे. केवढं प्रेम आहे मायचं. केवढी रडती माय. अरे कोण नाही म्हणतं. प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा जर प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही घरात जा. काय दिसल. त्या मुलीचा बाप घरात एकटा बसून असेल. तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल. त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल. आणि 25 वर्षाची लेक होईपर्यंतचा जे संगोपन केलं त्याच्या आठवणी काढून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल. त्याचं कुठं प्रेम कमी आहे. फरक एवढाच आहे. मायचं समाज पाहतो. बापाचं लपून आहे. नाहीतर इथे उत्तर सापडलं प्रवीणदाची. देवकीचं प्रेम. लपवा लपवा जगजेठी. अरे पण पुढे अंधारी रात्र. सोसाट्याचा वारा. मुसळधार पाऊस. जेल मधलं प्रकरण. यमुनेला पूर. तरी बापानं लेकराला टोपल्यात घेतलं. डोक्यावर घेतलं. नदीच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. सुरक्षित बाळाला ठेवून तांबड फुटायच्या आधी जेल मध्ये वापस आला. रे बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल हिरविली कोणी कन्या आणि चक्रपाणी वगैरे वगैरे मध्ये सगळे करून घेणे.
मग रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. सगळ्या बालमित्रांना तिकडे कंसानं अनेक उपाय केले. कागासूर, बकासूर, रिठासूर, शकटासूर, पुतना मावशी. पण रोहिदास 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. कंजूशी करायला लागले हे तर ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर त्यांचे सगळं संपवायचं. काग बग रेठा मारिले फाडपणी, अवघे दैत्य खाणी बुडविले. रोहिदास हे असंच एक कोकणी भाषेत आहे. काग बग रेठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो, काग बग रेठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो, काग बग रेठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान, काग बग रेठा मारल्यान गो, काग बग रेठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान, चाललं होतो कोकणात. सगळी मंडळी या काशीनाथ पाटलाच्या भागात कमळाचा अळचा ड होतो. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणते. हे खरं आहे का नाही? आमच्या नागपूर भागात कमळाचा अळचा गाईचा हे होतो. जयगाव के के आपलं कोकणात होता बघा. कागा बगरी मारल्यान गो बळीन पाताय. मग कंसानं तातडीची मीटिंग बोलावली. सभासद मथुरेतली गोष्ट, मथुरेतली त्याने घरी जायचा ना. सकाळी पासून फोन सुरू झाले ते. आम्हाला पुत्र नाही विचारत भाऊ, तुम्ही भाग्यवान मंडळीचा. विठ्ठल या सर्व तेच आजार झाला. आता कालपासून हे जरी हसत असेल ना, कालपासून हे तसेच आजारी आहे. एवढी ठीक आहे, जरा भाऊ भाग्यवान आहे तुम्ही. मथुरे सभासद जी सरकार, कागासुर, बकासुर, रिठासुर, शकटासुर, पुतना बहन सभी को भेजा मारने के, लेकिन सभी को मार डाला गोकुल में. लगता है कि गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है, तो क्या किया जाए? काय सभासद उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपल्या माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून मारतय ते आपल्या माणसाला. मग त्या 2 भावाला आपल्या गावात आणा. इथं हत्तीच्या पायी तुडवू नाही तर गटा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या सर्वांनी. तालीमान बजा. कौसरा गाव. अरे वो भगवान है और उनको लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही हबप नाही. भक्ताची गावी
म्हणता मातोर सरकार आमच्या घरा शेजारी राहतो एक चंदनवाला बुवा क्या नाम है इसका अक्रूर जाओ जल्दी बुला के लाओ हम लोग वे करने का अक्रूर जी नमस्कार केला अक्रूर जी सरकार बोला तुमच्यावर एक कामगिरी आहे उद्या सकाळी रथ सज्ज करा रथ घेऊन गोकुळात जाऊन बलराम कृष्णाला मथुरेत आणा आज्ञा सरकार नामदेव महाराज रात्रभर झोपायचा प्रयत्न अक्रूरजीनं केला झोपच येईना त्याला भगवान दिसत होते रात्र गेली सूर्याचा उदय झाला रथाला घोडे जुंपले अक्रूरजीच्या हातात घोड्याचे बागदोर आहे रथ गोकुळाकडे निघाला इथून दिसेल तुम्हाला आणि अक्रूराने स्वतःचे डोळे बंद केले आणि चिंतन चाललंय आज होईल माझ्या जन्माचे केलं तर भगवंताला आणायची कामगिरी माझ्यावर रोहिदार डोळे मिटून बसलेले नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढतात रथ गोकुळापर्यंत कधी पोहोचला हे चिंतनात लक्षात आलं नाही रथ थांबला का थांबला म्हणून डोळे उघडले सभोवताल पाहिलं खळखळ 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 यमुना माई वाहत होती पलीकडे हिरवी ताट झाडी त्याच्यात सुंदरस गोकुळ वसलेलं ते अक्रूराच्या मुखातले शब्द आहे धन्य हे यमुना धन्य हे गोकुळ वृक्षादी सकळ धन्य 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 हा गोपिका धन्य हे गोपाळ पक्षादी सकळ धन्य 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 गोवर्धन धन्य वृंदावन नंदाचा नंदन क्रीडत से अक्रूरजीचे शब्द पण ज्याच्या करता आला तो देव दिसेना कारण भगवान कृष्ण सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11:07 आले होते खाली बघितलं रथातून पाऊल खुणा दिसल्या पुढे गायीची पावलं मागे श्रीकृष्णाची उडी टाकली रथातून अक्रूरे घातले लोटांग लोटांगण ब्रह्मांडिकासे दुर्लभ येथील माते उचलुनिया हाती मुखे घाली गडबडा लोळे भूमीवरी हा कार्यक्रम कारण अक्रूरजीने विचार केला आता देव गावात नाही रानात गेले आपण इथंच थांबावं म्हणजे एकट्याला दर्शन होईल प्रवीणदासजी सूर्य मावळतीला आला येण्याची पद्धत सर्वात पुढे भगवान श्रीकृष्ण 12व्या वर्षात पदार्पण आहे आमच्या प्रवीणदासजी सारखे काळे कुळे केस आहे खांद्यावर आडवी काठी हात लटकवले उजव्या खांद्यावर घोंगड आहे पितांबरधारी निळ्या शेला कमरेला कसला पिवळी बासरी त्याच्यात सावळा भगवान मी सांगतो हे पाहत वासराच्या ओढीनं गायी घाई 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 येत होत्या त्यांच्या खुरानं धूळ उडत होती ती धूळ भगवान कृष्णाच्या अंगावर येऊन बसायची त्याच्यामुळे सावळा भगवान धुळीनं पांढरा झाला आणि मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळा दिसू लागला ते सौंदर्य पाहिलं अक्रूरजीला भान राहिलं नाही जो पळत गेले कडकडून मिठी मारली पाया इतका रडला अक्रूर इतका रडला नयन के जलसे बघत त्यामुळे देव थांबले गायीचा कडक थांबला त्याच्या मागे गोपाळाचं टोळक थांबलं डोळापुढे चित्र त्या गोपाळामध्ये एक प्रमुख गोपाळ होता त्याचं नाव पेंड्या पेंड्या त्या पेंड्याला सगळे गोपाळ विचारू लागले पेंड्या कोण्या गावचा बुवा
अरे मी दिवसभर तुमच्या सोबतच गाई घेऊन आहे बाबा, मला तरी काय माहित. पेंड्याचे पुसत येऊ घे जेव्हा कोण हा रे बाबा आला येथे. पेंड्या याच्या आधी या गोवा आपल्या गावात आलता का रे? नाही हो, पहिल्यांदाच आला ना. हो. अरे मग याचा कोणासोबत परिचय नसताना मग हा असं का करतो? काय हा मागे सगळे तुम्हाला विनंती करता, संयोजक जागा नसली तरी. काय माहिती भोळे बापडे गोपाळ आणि भरत आले जेव्हा सवय गावात वाऱ्यासारखी वार्ता पसरली की कृष्णजी उद्या जाणार आहे सकाळी. अरे वासर उपवासी होती, सोडली तर गाईला पीत नाही का देव उद्या जाणार आहे. गाई चारा खात नाही, कोणी स्वयंपाक करीत नाही, कोणी झोपलं नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. उदास झालं गोकुळ, उदास. जसं आज नरखेड उदास झाला, उदास झालं सगळं. एक दुसरीच्या दरवाज्यात झोपले का ग? का तुला काही कळलं का? काय रथ घेऊन एक बुवा आला, येऊ दे ना. अगं पण आपल्या कृष्णाला घेऊन जायला आला. जा झोप घरी, कृष्णाला घेऊन जायला एवढं सोपं आहे का? आपण त्याच्यासाठी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, तरी त्याच्यावरच एवढं प्रेम कमी होऊ दिलं नाही. त्या प्रेमाला सोडून जाणार आहे का देव बाप्पा? मला पसरली गोकुळात. देव जाणार आहे, देव जाणार आहे, देव जाणार आहे. जातो भगवंत मथुरेसी. यशोदा तर झोपली नाही, माया. रोहिदास पहाटे पायशाकडे बसली ना आई. 12 वर्षाचा होईपर्यंत देवानं पायात काही घातलं नव्हतं. यशोदा म्हणायची बेटा पैर में कुछ पहनो ना, मेरी गैया कुछ पहनती कि मां, मैं भी कुछ नहीं पहनूंगा. लोटे बाबा दिवसभर वनवन भटकल्यामुळे पाय गरम आलते देवाचे. पायशाकडे माय बसली दळवी पाटील आणि कृष्णाचे पावलं आपल्या छातीला लावले. ते गरम पावलं लावल्यावर रडू आवडलं नाही यशोदेला. सगळ्या तक्रारी येत होत्या. म्हणून राजा तुला हाकलला गाई मागरे, बिना चपलाचा वनवन भटकला. ज्या धारा लागल्या छातीला पावलं असल्यामुळे पावलावर अश्रू पडले यशोदेचे. गरम अश्रू पडल्यानं देव जागा झाला. पाहिलं माय रडत होती. देवानं अश्रू पुसले. का रडते साहेब? मला सोडून जाणार आहे बाळा, रडू नको आई. गेलो तरी तुला नाही ना विसरणार. हो पण जाणार आहे. सगळीकडे वार्ता पसरली. रथ सज्ज झाला. बलराम दादा आणि कृष्ण दोघेही भाऊ रथात बसले. सीताराम बाबा अक्रूराच्या हातात बागडोर आहे. नंद पाटील आले, हात जोडून रडू लागले. बाप रडतोय मुलाला नमस्कार करून. कान्हा मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तो दुनिया का बाप मेरा बेटा बनके गोकुल में आया था. अज्ञान के भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. बाप मांगता है. यशोदा तर गळ्याला बिलगून रडली. कृष्णा जा बाबा, जिथं सुख मिळेल तिथं सुखानं राहा, पण या गरिबीन आईला विसरू नको. कृष्णा काय आई, ती घटना विसरून जा माझ्या राजा.
2 रुपयाचा माठ फोडला होता तो मातीचा, त्याच्या बदल्यात मी तुला दिवसभर उखड्याला बांधून ठेवला होता. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि बघ तिकडे गेल्यावर या गरिबीन मायची आठवण येऊ देत जा. तशी नाही आठवण झाली ना झाला, दही भात खाताना तरी या गरिबीन आईची देव मनात म्हणतात, आई आजपासून तुझा कृष्ण कधी दही भात खाणार नाही, पहिली प्रतिज्ञा देण्याची. हे सगळे कळलं गोकुळात. सगळ्या गोपिका जेव्हा रथात बसलेले देव पाहिले, सगळ्या गोपिका देवाकडे, आम्हा सोडून या, कैसा तुरे जासी तुझं विन पिसे आम्ही सर्व. काही अक्रूराकडे आले, अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, भीक मागते अक्रूरा. कशाची? नेऊ नको श्रीधर मथुरेची, नेऊ नको श्रीधर मथुरेची, नेऊ नको श्रीधर मथुरेची, नेऊ नको श्रीधर मथुरेची. अक्रूरा रे आम्ही पसरते पदर, अक्रूरा अक्रूर नव्हे बाई, मोठा आहे क्रूर, नामे निरंतर क्रिया ऐसे नव्हे चांडाळा. तुझ कोणी धाडीला का घात करवालासी, वधिसी सकळ अक्रूरना. कोण्या ब्राह्मणाने तर रागावल्या. इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. मग देव म्हणाले, अक्रूरा ते माझी माय रडते ना, सहन होत मला. बाप रडतोय माझा, तेही सहन होत. पण नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या तरी माझ्यावरच तिळभर प्रेम कमी होऊ दिलं नाही.
या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी मग काय करू वेगी हात रथासी वेगी का देवा अजून तर 35 मिनिट आहे दिवस आनंद मरखेड्यात आजही सुरू आहे समजा पण हे गुणीजन मंडळी काला झाला म्हणजे निघतात हे सर्व टाळीकरी गायनाचार्य मृदंगाचार्य गायनाच नरखेड पंढरपूर वाटत होतं 7 दिवस करमाईच नाही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत तुम्हा बुवा लोकांकडे लक्ष देण्यामध्ये दुर्लक्ष झालं असेल सेवेत काही कमी पडलो असेल तर आम्हा संसारिक लोकांना तुम्ही महाराज मंडळी क्षमा करा बुवा लोक म्हणतात बाबा अरे तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही भाऊ तेवढं आम्हाला सांभाळलं रे कदाचित आमच्याकडून काही अपराध घडला असेल 8 दिवस तर आमचे अपराध पोटात घाला पुढच्या वर्षी या महाराज जरूर महाराज पुढच्या वर्षी या जरूर पुढच्या वर्षी या बाबा जरूर मी का सांगतो हे दळवी पाटील पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता बुवा जाताना पुरं नरखेड रडतं पुन्हा कधी गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असं श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं मथुरा से गोकुल को आना नहीं काका वेगे हात रथासी का पुढेही बहुत करणे आहे पण पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे काय करणे आहे ज्याच्या करता मी आलो ना ते करणे आहे संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि जब जब होई धर्म के हानि पानी असुर अधम अज्ञानी राम सिया राम जय राम सिया राम
तिथं जाऊन म्हणे कंस मारायचा, यालाच म्हणतात धर्माची संस्थापना. धर्म काय पदार्थ आहे का? धर्मी छानत असेल तर तो भगवंतच ठरत नाही, मग त्याच्यातनं आपल्यात काय फरक आहे? भांडण अधर्मासोबत आहे. रावण अधर्मी म्हणून मारला, बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, बिभीषण उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. आणि त्याच्यासाठी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. त्याच्यात बदल नाही सवयीमध्ये. अर्धा तास राखून विठोबा रखमाई झालीच पाहिजे आमच्या संस्थेचा नियम. नाही तर ते सगळे टेन्शन मध्ये अजून विठोबा रखमाई नाही बुवा किती अरे हे तिथे आलंच पाहिजे. मग संस्थेची कीर्तन बरोबर ओळखू येतात. ठीक आहे, ठीक. आता एकदा सर्वांनी हात वर करा. हे फोटोग्राफर एवढे हात घ्या, हात दुखायचे आहेत. बाबा बाबा तुम्ही नाही, एक थांबा, हा एक हात भरा, एक जरा ताकद, एक हा, एक नागपूरला गेला माझ्या, हा एक वाढू नका, एक वाढवायचं नाही, एक हा, एक एक शूटिंग वाढवलं घ्या. टाटा बिर्लाच्या बापाला नाही हा आनंद. हा हा पिलू केवढं काय एवढं तालात माझं पाहून म्हणजे तेवढाच 25-30 फूट प्रवास पुढे होतो. अरे पण उतरायचं मागूनच ना. ठीक आहे, ठीक आहे तुका म्हणे. ठीक आहे भाऊ, जन्म आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. आता हे चरित्र स्वामीजी मथुरेत गेला. आता मथुरेतलं नाही आपल्याला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. आणि मजा नाही, मजा पाहिलं त्या दिवशी सांगितलं मी. राष्ट्र संतजीनी जन्मभर खंजिरी वाजवली, पण पंढरपूरच्या जुने हनुमान मैदानात शेवटचं भजन खंजिरी भजन झाल्यावर ठेवली. डोळ्याला धारा लागल्या राष्ट्रसंताच्या. खंजिरीवर डोकं ठेवून नमस्कार करून त्यांचे शब्द, मायबाई समाजासाठी खूप बदललं मी तुला, आता क्षमा कर. पुन्हा नाही. मला वाटते त्या दिवशी खंजिरी रडली असेल. आमचे पूजनीय बाबा बसलेले आहे. वैद्य बाबाची अंत्ययात्रा केवढा समाज होता, अख्खा सोहळा वापस आला. भाषण बाबांचं आठवतं मला. बाबा भाषणात म्हणाले की आज सगळ्या वारकरी समाज आपण रडतो नवल नाही, आज महाराष्ट्रातला मृदंग रडतो. वैद्य बाबा गेले. ज्या दिवशी आमचे बोधे बाबा गेले,
बाळा 5 मिनिट आधी सोड भाऊ, घड्याळ घेऊन जा माझं. त्यांची आम्हाला सवय लागली. राजाराम भाऊजीचं आम्ही भजन ऐकलेलं. काळी 4ला आमचा नंदू बाबा तसाच तयार झाला. जोपर्यंत बासरी होती ठेवलं रे रोहिदास, सगळे ठेवलं. ती काठी रडत होती, बासरी रडत होती, घोंगडं रडलं, पायात काही न घातल्यामुळे त्यांच्या चरणाला आसुसलेली माती वृंदावनातली रडली. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. ठीक आहे, पण ते चरित्र कधी केलं? हे जसे चरित्र, हे जसे चरित्र. दसे चरित्र, ये दसे, इथे दशा शब्दाचा अर्थ सीताराम बाबा अवस्था, अवस्था. दशे म्हणजे 10 होतं हरिपाठात. बरं 7, 5, 3 दशकांचं. इथं नाही ते काही काही तुमच्या परिचय शब्द का. या बुडा रोज आपल्या गावात येते, दरवाजात उभा राहू राहू म्हणते, आय का शेळी बाकी भाकरी. कोण्या गावाचा बुडा आहे? दळवी पाटील. तुम्हाला माहित नाही का? अमुक गावचा अमुक बुडा अमुक लेका. याच्या दरवाजात 10-20 भिकारी रोज भाकरी खायला यायचे. तो आपल्या सीताराम बाबा इथे मजा आहे. रांगता पहिला शब्द आहे, गोधने राखता दुसरा आहे. आता आपण व्याकरण शिकवल्या जायचं नामदेव बाबा, तेव्हा वाटायचं काय डोकेदुखी लावली संस्थेत आमच्या. असा पाय पसरून बसतो बुवा, मोठे मोठे महात्मे. त्या बुवाचं वय 32, दर्शन येणाऱ्या साधूचं 70, तरी ते पाय सुद्धा मागे घेत नाही. इतका बैमानाला मात आलेला आहे. टिपणं माझेच. अरे हे नाही टिकत भाऊ. आपल्या वयोवृद्ध ज्ञानवृद्धाचा आदर करा. ते तोंडानं आशीर्वाद देत नाही, त्यांचं हृदय रडत असतं. फार मोठा होतील भाऊ. म्हणून व्याकरण शिकताना वाटायचं आपल्याला नामदेव भाऊ, पण आता कळतं. रांगताच्या पुढे स्वल्पविराम द्यायचा सीताराम बाबा, गोधने राखताच्या पुढे पूर्णविराम. बस या 2 शब्दात गोकुळातलं चरित्र बंदिस्त झालं. सुरुवात झाली रांगण्यापासून. थांब बाबांचे त्या दिवशी वर्गमित्र भेटले आपल्याला. कोण? 96 वर्ष ध्वजपूजन केलं आपण, टोपी घालून म्हातारी. राऊत गुरुजी, मी
आहे ते अजून वर्गमित्र. मी जात होतो म्हणे आळंदीले, बाबा म्हणत होते म्हणे का आम्ही 2 भाऊ आहे, तू एकटाच आहे, तू त्या हसून अजून सांगत होते. एक आमचे मदनकर गुरुजी हो, खूप खूप झाले ते बिचारे. 3 दिवस हसत होते. काय सप्ताह चालला महाराज, काय सप्ताह. बस आनंदाला पारावार नव्हता गुरुजीच्या. 3 दिवस माझी कथा ऐकली, रात्री कीर्तन ऐकलं, मला भेटून गेले, मस्त चाललंय महाराज. आणि गेल्यावर 2च तासात मरण पावले. दुसऱ्या दिवशी 12ला प्रेत यायला. आमची प्रार्थना होती बुवा त्यांनी काल्यापर्यंत तरी देवानं त्यांना हे आनंद पाहू द्यायला पाहिजे. पडता काय ईश्वरी सत्य पुढे जाते. रांगता रांगण्यापासून सुरुवात झाली. शेवटी खोड्या सहन होईना मग कांबळ आणि काठी दिली, गायीच्या मागे लावला. खांद्यावरही खांबळा, हातामध्ये काठी, चारीत असे धेनू सावळा, जगजेठी म्हणून शब्द आहे. रांगता गोदणे राखता. रांगण्यापासून सुरू झालं, गाय चारण्यावर थांबलं. येत असे चरित्र मंडळीने म्हणजे रविदास वैद्य बाबाने प्रहारा दिला महाजन मंदिरात. आम्हाला सांगायचे महाजन मंदिरात बाबांचे वडील कीर्तनकार होते, वैकुंठवासी लहानूजी महाराज कुरेकर. लहानू पाटील घराणं. आणि लहानूजी महाराजांच्या कीर्तनात सीतारामवा बाबा पखवाज वाजवायचे. एकदा पंढरपूरच्या चातुर्मासात वाजवायला कोणी नव्हतं. निवृत्ती महाराज देशमुखांचं कीर्तन. हे इंदोरीकर नाही, भलते डोके चालवा तुम्ही. इंग्रजीवाले चातुर्मासातलं निवृत्ती महाराज देशमुखाचं कीर्तन, बाबाचा पखवाज. हे नरखेड आहे सगळ्या गुणाने. विठ्ठल आज पुन्हा मोठा मारुतीचा सालाबादचा सप्ताह प्रारंभ होतो. 24 तारखेला तिथं तुळशीचे लग्नाचं, त्या दिवशी तारीख आमची असते. बाबाजी पासून 42 वर्ष झाले, खंडना नाही. यावर्षी आपल्या आनंदाला पारावार नाही. समारोपाला बाबा, प्रारंभाला बाबा. इथला समारोप तिथला प्रारंभ. पण आजचं कीर्तन बाबांचं 7 ते 9 आहे. मोठा मारुती. आणि दररोजची कीर्तन 8 ते 10 आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या दिवस मात्र तिथे सगळ्यांनी या 7 ते 9, उद्यापासून 8 ते 10 हे सर्व मोठा मारुती देवस्थान संयोजक मंडळीच्या वतीनं तुम्हा सर्वांना जाहीर निमंत्रण आजपासूनच्या सप्ताहाचं. हो म्हणतो चालला गाडीनं. हो काय खांद्यावरील कांबळ, हातामध्ये काठी, सावळ्या जगजेठी. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवत तोडायच्या, राहून कसं जेवायला यायचे. सांगितलं जेवायला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. म्हटलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. 12ला 10च कमी आहे बरं का. तुमचे महाराज काही आले नाही, ते नाही चालत. मला एकदा अशोकराव चव्हाणचं कार्यक्रम होता, तिथं गेलो. 8 ते 10 कीर्तन. 8 वाजता गेलो. ते म्हणले चव्हाण साहेब आल्यावर कीर्तन सुरू करू. तर त्याला माझा अवतार माहित नाही. मारुती पाटील होता तो. मी म्हटलं पाटला, चव्हाण साहेब पखवाद वाजवते का विना घेते कीर्तनात? नाही वाढदिवस आहे. मग येऊन बसल ना. करायचं का तुला 8 वाजता? जो गाडीकडे बसायला गेलो. म्हटलं काय तुझ्या बापाची उचल घेतली नाही? धावले. मग थांबा. साहेब आले 10 वाजता. अरे या आमच्यापासून शिका ना. म्हटलं तुम्ही कधी. समाज येऊन बसला 7:30ला.
म्हणून हे जरा लक्षात ठेवा, साहेब यायचे आहे, साहेब यायचे आहे, साहेब यायचे आहे, येऊ द्या. पण आम्ही आमच्या वेळेत आले तर वेळेच्या नंतर मग तुमचे आले का? अरे बापरे, ऐकलं का साहेब तुम्ही? अरे माहिती आहे आरती होते. पांढर कवडा आहे, व्याप आहे, व्याप आहे. त्या दिवशी हाजरी, शेवटच्या दिवशी नमस्काराला, म्हणून धन्य म्हटलंय तुम्हाला आमच्या संतांनी. विठ्ठला पहिले सत्कार करता का? मग त्याच्यानंतर ऐका, आपलं भाग्य आहे. सीताराम बाबांना फक्त तिथं न्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून अनिल बाबूजी देशमुख साहेब माजी गृहमंत्री. दहीहंडीचा कार्यक्रम तुमच्या दोघांच्या हस्ते. फोटोग्राफर तयार राहा, बाकीचे जागेवर बसा. मी सांगतो तेवढ्यांनाच परवानगी, बाकीचे थांबा, बसू नका. खाली फडक धरा, खाली फडक धरा, खाली फडक धरा. तुम्ही वाले दोही कडे मुख बघा, म्हणे हारे टोकाळी करू दे. बाकीचे बाजूला, बाकीचे बाजूला, दोही कडे मुख बघा. धरीला भारी अवघा जले प्रगा. बाबांना देशमुख साहेबांना त्यांच्या जागेवर आला. पुढे बरंच काम आहे. समाजाला संधी. हात वर. आषाढी काढती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. जय देव जय देव जय पांडुरंगा. हात वर. आरती ज्ञानराजा हाय बोला का? लोपले दान देवी हितर. प्रगट गुये बोले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धर्मा. हात वर करा, बघा अर्धाने करा. राधे सागर तुका तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. चरणी स्वामी सद्गुरु Hare